महाराष्ट्रातील 3 जिल्ह्यांना आज पावसाचा रेड अलर्ट। पुणे, सातारा, रायगडला रेड अलर्ट, तर नाशिक, जळगाव, पालघर, ठाणे, रत्नागिरीला ऑरेंज अलर्ट जारी। पुणे शहरासह जिल्ह्याला हवामान खात्याचा रेड अलर्ट। शहरासह जिल्ह्यात आज दिवसभर मुसळधार पावसाची शक्यता, तर खडकवासला धरण साखळी क्षेत्रामध्ये देखील पावसाची हजेरी। नीरा खोऱ्यातील धरणातून पाण्याचा विसर्ग वाढला। भाटघर धरणातून 9331 क्युसेक, नीरा देवघरमधून 5105 क्युसेक, तर वीर धरण 24535 क्युसेक। अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा, कोकण किनारपट्टीला ऑरेंज अलर्ट। नद्यांच्या पाणी पातळीत वाढ, मात्र पुराचा धोका नाही। नाशिक जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे गोदावरी नदीला पुन्हा पूर, दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी, रामकुंड परिसरातील अनेक मंदिर पाण्याखाली। नाशिक गंगापूर धरणातून गोदावरी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू। पावसामुळे गंगापूर धरण 87 ते 90% पाणीसाठा। जायकवाडी धरणातील पाणी पातळी 39.56%। नाथसागर जलाशयात नाशिक विभागातून पाण्याची वेगानं आवक सुरू। बुलढाण्यात मुसळधार पावसामुळे पूर्णा नदीला पूर, नांदुरा ते जळगाव जामोद रस्त्यावरील वाहतूक काही काळासाठी बंद होती। धुळ्यातील विंचूर गावाजवळील संगमेश्वर मंदिर पाण्याखाली, मागील 2 दिवसांपासून विंचूर परिसरात मुसळधार पाऊस, पावसामुळे बोरी नदीला पूर। संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यातील अंजना नदीला पूर, सोयगाव तालुक्यातही मुसळधार पाऊस, शेती पिकांचा जोरात नुकसान। संभाजीनगरच्या पैठण तालुक्यात मुसळधार पावसामुळे नदीला पूर, चांगतपुरी गावातील नदीला पूर आल्यानं पाणी लोकांच्या घरात शिरलं, घरातील साहित्यासह व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान। संभाजीनगरात झालेल्या मुसळधार पावसाचा पालकमंत्री अब्दुल सत्तारांच्या ताफ्याला फटका, सोयगाव तालुक्यातल्या मुर्डेश्वर परिसरातील नदीला पूर आल्यानं सत्तारांचा ताफा वेगळ्या मार्गानं वळवला। सोलापूरच्या बार्शी तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाले तुडुंब, पावसामुळे आगळगाव परिसराच्या चांदणी नदी पुलावर पाणी, पुलाची उंची कमी असल्यानं मांडेगाव, देवळाली, आरसोली गावांचा संपर्क तुटला। मुंबईला पाणीपुरवठा करणारं अप्पर वैतरणा धरण ओव्हरफ्लो, धरणाच्या 5 दरवाजांमधून पाण्याचा विसर्ग सुरू, शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण। रत्नागिरीच्या लांजा तालुक्यातील खोरनिंको धबधबा पुन्हा प्रवाहित, सतत पडणाऱ्या पावसानं धरणाच्या सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग। परभणीच्या जिंतूरमध्ये ठिकठिकाणी जोरदार पावसाची हजेरी, पावसामुळे नदी नाल्यांना पूर, 10 ते 12 गावांचा संपर्क तुटला। भंडारा जिल्ह्यात ठिकठिकाणी जोरदार पाऊस, धुसाळमधील जिल्हा परिषद शाळेत पाणी साचलं। नंदुरबार जिल्ह्यात केळी पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव, रोगामुळे केळी उत्पादन आर्थिक संकटात। पुण्यातील भोर तालुका कृषी विभागाकडून भात पीक स्पर्धेचं आयोजन, इच्छुक शेतकऱ्यांचे 31 ऑगस्टपर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार। 7/12 आधार कार्डसह बँक पासबुक आवश्यक असणार। पुण्यातील मनसर कृषी उत्पन्न बाजार समितीत पंजाबमधील बटाटा बियाण्याची आवक सुरू, यंदा बटाट्याला प्रति क्विंटलला 4 ते 5 हजार रुपये बाजारभाव। मुंबई गोवा महामार्गावरील अवजड वाहतुकीला ब्रेक लागणार, चाकरमान्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून 5 सप्टेंबरपासून गणेश उत्सवापर्यंत वाहतुकीला ब्रेक।